नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड गुरुमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय गेल्या कालपासून की मार्केट खालच्या दिशेने यायला सुरुवात झाली आहे आणि साहजिकच त्यात म्हणजे चुकीचं काहीच नाही, कारण गेल्या आठवड्यामध्ये तब्बल 5 दिवस मार्केट पूर्णतः ताकदीने वरच्या दिशेने होतं. गेल्या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला की निफ्टी 1000पेक्षा जास्त अंकांनी उसळी घेतलेलं पाहायला भेटलं. बँक निफ्टी 2000पेक्षा अंकांनी जास्त उसळी घेतलेली पाहायला भेटली. बँकेक्स असन, सेन्सेक्स असन, या सगळ्या इंडेक्समध्ये की प्रचंड प्रमाणात उसळी होती. आणि अशा वेळेस ज्यावेळेस 2-2, 3-3 हजाराची उसळी घेतलेली असते, अशा वेळेस की प्रॉफिट बुकिंग शक्यता असते आणि साहजिकच की प्रॉफिट बुकिंग येईल असं कोणालाही वाटत होतं. परंतु अनेक विश्लेषक आहेत, अनेक जण मार्केटबद्दल सांगतात की एकदा हिरव्या कॅन्डल सुरू झाले की बुलिश होईल, प्रचंड प्रमाणात उधळतो. परंतु ते बिअरवाले बी आहेत ना कुठं ना कुठं, तर आपल्याला बिअरवाले ह्याच्यामध्ये या ठिकाणी पाहायला भेटले. कुठं निफ्टीमध्ये आपल्याला 23,830च्या दरम्यान आपल्याला पाहायला भेटले बिअरवाले, आणि त्याच्यानंतर खाली मार्केट 2 दिवसापासून हे होतं आहे. मग उद्या 27 मार्च रोजी निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय होणार, तर याचं आपण विश्लेषण करणार आहोत. विश्लेषण करताना तुम्हाला मी लेवल देणार आहे. दुसरी गोष्ट की मराठी ट्रेड गुरुवर कुठलंही पेड चॅनल नाही, तर कॉल टिप्स दिल्या जात नाहीत. परंतु जो मराठी ट्रेड गुरुला अनुभव आहे, जो मराठी ट्रेड गुरुला शेअर मार्केटबद्दल अभ्यास आहे, जे त्यांना कळतं तेवढ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, तर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागारांशी नक्की चर्चा मसलत करा. आणि आता चला तर उद्या 27 मार्चसाठी की मार्केट काय भूमिका असणार आहे मार्केटमध्ये, त्याची हे कसं असणार आहे, चाल कशी असणार आहे ते आपण पाहू. हे आहे निफ्टीचा 1 दिवसाचा चार्ट. 1 दिवसाचा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला दिसेल की गेल्या आठवड्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 दिवसात प्रचंड उसळी आपल्याला मार्केटने घेतली. परंतु काल सोमवारपासून मार्केटने पुन्हा एकदा की खालच्या दिशेने आपलं प्रवास सुरू केला आहे. म्हणजे सोमवारी मार्केट व्यवस्थित झालं की मंगळवारी पुन्हा मार्केट मंगळवारपासून खाली यायला सुरुवात झाली. बुधवारी आता मार्केट खाली आलं. उद्या एक प्रकारे निफ्टीची आपण एक्सपायरी आहे. मग अशा वेळेस निफ्टीमध्ये नेमका ट्रेड करायचा कसा, निफ्टीचा ट्रेड करताना नेमकं आपल्याला काय करायचे, ह्याची जर बारीक सारीक पद्धतीने जर घेतली आणि बाकीचे जागतिक मार्केट काय म्हणते ह्याच्यासाठीच आपल्याला माहिती घेणार आहोत. चला तर मग उद्या निफ्टीमध्ये की काय होतं आहे ते पाहू. हे आहे 1 दिवसाचा चार्ट. आपण आता 5 मिनिटाच्या चार्टवर जाऊ की जिथं मोठ्या प्रमाणात आपण ट्रेड करतो. हा आहे 5 मिनिटाचा चार्ट. या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला एक लक्षात येईल, आज मार्केट ओपन झाल्यानंतर गॅपअप ओपन झाल्यानंतर जे मार्केटने खाली यायला सुरुवात केली, तर शेवट इंडही त्यांनी खालीच घेतला. मार्केट सध्या बंद झालं आहे की 23,464. मग उद्या मार्केट काय करणार, तर उद्या शक्यता आहे मार्केट की उद्या 23,400चं दर्शन, 400 किंवा 300पर्यंत दर्शन उद्या होऊ शकतं खालच्या दिशेने. मग गॅपअप ओपन होईल, गॅपअप ओपन झाल्यानंतर खाली येऊ शकतं, किंवा उद्या जर इथं आपल्याला सेलर्स इथं या ठिकाणी बायर्स जर मोठ्या प्रमाणावर भेटले पुन्हा एकदा, इथं सपोर्ट चांगला आहे. हा जो सपोर्ट आहे आपण 440चा, हा सपोर्ट या ठिकाणी चांगला आहे. या ठिकाणी जर सपोर्ट भेटला तर पुन्हा अजून या ठिकाणी उसळी घेऊ शकतो. तर उद्या एक काम करायचं आपल्याला, उद्या एक लक्षात घ्यायचं की मार्केट 23,500चा जर हाय तोडला, 23,500च्या हाय तोडल्यानंतर 23,577च्या त्या ठिकाणी आला, आणि त्या ठिकाणी 23,577च्या ठिकाणी एक ग्रीन कॅन्डल केली, त्याचा हाय तोडला तर आपल्याला वरच्या दिवसाने एक आपल्याला टार्गेट पुन्हा की 23,630चं एक टार्गेट आपल्याला दिसतंय, आणि 23,630च्या नंतर आपल्याला 23,881चं एक टार्गेट आपल्याला वरच्या दिशेने दिसतंय. की
लक्षात आलं असेल ना की 23,500 23,500 तोडल्यानंतर 23,577 23,577 तोडल्यानंतर 30,630 23,630चं हे चांगलं हे आहे, कारण त्यानंतर आपल्याला मार्केट सातत्याने वरच्या दिशेने जाताना दिसेल. आपल्याला पुन्हा टार्गेट आपल्याला 30,700 दिसेल आणि 30,700 तोडल्यानंतर आपल्याला 30,741 जर हे तोडलं तर आपल्याला मग वरच्या दिशेने आणखी एक चांगला मूव्ह झालेला पाहायला भेटेल. आणि खालच्या दिशेने जर बनायचं असेल तर 23,400च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. रेड कॅन्डल चालले तोडला तर पहिलं टार्गेट आता 23,330 आहे. 23,330 तोडलं तर आपल्याला मग 23,280 आहे आणि 23,280 आपल्याला तोडलं तर मग खाली 23,200साठी मार्केट येईल. हे झालं निफ्टीचं. लेवल टू लेवल जर काम केले तर नक्कीच मित्रांनो की तुम्हाला त्याच्यामध्ये लॉसेस होणार नाहीत. कमी ट्रेड करा. हे आता बँक निफ्टी पाहू. बँक निफ्टीमध्ये विषय कसा झाला की बँक निफ्टी गेल्या आठवड्यामध्ये 1 2 3 4 5 दिवस एक तुफान उसळी आपल्याला पाहायला भेटली आणि या ठिकाणी 2 दिवसापासून आपल्याला रेड कॅन्डलमधून त्या ठिकाणी मार्केट खाली येताना पाहायला भेटायला. पण या ठिकाणी हे आपल्याला की उद्या नेमकं काय करायचं आहे मार्केटमध्ये तर एक लक्षात घ्या. या ठिकाणी मी थोडंसं थोडं अल्पशा गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर थोडं मार्केट वरी जाण्याचा प्रयत्न केला. मार्केट वरी कुठंपर्यंत आलं, मार्केट वरी येऊन मार्केट कुठपर्यंत आलं. मार्केट 51,873 पर्यंत गेलं. मार्केट पुन्हा जसं खाली येत राहिलं. शेवटी बँक निफ्टी 51,180वर बंद झाली. तर 180वर बंद झाल्यानंतर आपल्याला उद्या नेमकं काय करायचं आहे. उद्या एकमेव हे करायचं आहे की बँक निफ्टीने या ठिकाणी रेड कॅन्डल दिली 51,300 वर रेड कॅन्डल केली. रेड कॅन्डलचा ग्रीन कॅन्डल केली. ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला पहिले टार्गेट 22,400चं असं 22,400 तोडल्यानंतर आपल्याला वरी 22,550 एक टार्गेट भेटेल. 22,550 बी तोडलं तर आपल्याला 51,550 तोडल्यानंतर आपल्याला 51,750पर्यंत एक वरच्या दिशेची रॅली भेटेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये की खालच्या दिशेने मार्केट काय करणार आहे. खालच्या दिशेने मार्केट काय करणार आहे एक लक्षात घ्या. 22 इथं 51,180 वरून आपल्याला खरं तर 51,000 जर तोडलं 51,000 या ठिकाणी खरं तर 51,060 जरी तोडलं तरी आपल्याला खाली बसता येतं. परंतु मला वाटतं की 51,000 जे अत्यंत अभ्यासपूर्ण ट्रेड करतात त्यांनी 51,000 तोडून द्यावं. 51,000च्या खाली एक रेड कॅन्डल झाली. 58,000च्या खाली रेड कॅन्डल झाले आपले 51,000च्या खाली 51,000च्या खाली रेड कॅन्डल झाली तर आपल्याला पहिलं टार्गेट आहे की 50,800चं आणि 50,800 तोडल्यानंतर आपल्याला 50,550 आणि 50,550ही तोडला आपल्याला तर आपल्याला खाली 50,400पर्यंत आपल्याला येतं. हे झालं बँक निफ्टीचं. आता एक विषय लक्षात घ्या की मार्केट इतक्या उंचावर गेलं आणि पुन्हा लगेच खाली कोसळलं तर आता मार्केट संपलं की मार्केट खाली पडणार इतकं होणार एक पॅनिक सेलिंग हे होणार ते होणार पॅनिक होणार मार्केट हे याच्यावर विश्वास ठेवू नका की मार्केट पूर्णतः वरी गेलं आहे. म्हणजे की 5 दिवस प्रचंड वर गेले की 1,000 2,000 पॉईंटवर गेलं आहे. अशा वेळेस प्रॉफिट बुकिंगचा विषय येणार आहे ना आणि एक रिजेक्शन हवं आहे आपल्याला. खाली यायला पाहिजे. मार्केट खाली येऊन कधीही मार्केटने असं जावा मार्केटने कसं जावं कधीही असं जावा. एक लक्षात घ्या मित्रांनो मार्केट सरळ असं गेलं की नाही बरोबर आहे. मग मार्केटने आता थोडंफार असं यावं असलं आणि असं जावा बरोबर आहे. सरळ जावं आणि तीच खरी पद्धत असते. त्याच्यामुळं की
आता मार्केटमध्ये काही हे नाही, पुन्हा अजून आता मोठा फॉल येणार, हे येणार, हे असं काही नाही. हे प्रॉफिट बुकिंगचा विषय आहे. आज उद्या 2-3 दिवस जरी सेलिंग असेल तरी पुन्हा बाईंग होणार आहे, कारण FIDI पुन्हा याच्यामध्ये आलेले आहेत. आता आपण जर पाहिलं तर इकडं थोडं डाव जोनच्या बाबतीत बघू आपण. डाव जोन साईडवेज आहे, एक लक्षात घ्या. आता म्हणजे डाव जोन साईडवेज आहेत तर 4 पॉईंट प्लस आहे. गिफ्ट निफ्टी बी इथं आपल्याला साईडवेज दिसते की 7 पॉईंट फक्त की प्लस आहे. आणि ग्लोबल मार्केटमध्ये बी काही प्लस मायनस असे सगळे काही इंडेक्स चालू आहेत शेअर जागतिक बाजारपेठेतही. अशा वेळेस मला वाटतं की आता सेलिंगचा प्रभाव थोडा दिसतो. त्याच्यामुळं की उद्या ट्रेड करताना निफ्टीची एक्सपायरी ज्यावेळेस आहे, एक्सपायरीच्या वेळेस आपण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस अत्यंत सावध पद्धतीने हे करावं, कारण उद्या एखाद्या वेळेस निफ्टीला साईडवेज ठेवून काम बी करू शकतात ते लोक. अशा वेळेस अत्यंत सावध पद्धतीने शांत पद्धतीने ट्रेड करायचा. लेवल टू लेवल जर केलं तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये 2 पैसे यश आहे. आपण व्हिडिओ देण्याचे सातत्याने प्रयत्न करतो. काही अडचणी येतात तर रेग्युलर आपण व्हिडिओ देणारच आहोत. मराठी ट्रेड गुरु चॅनल अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचत चला. दुसरी गोष्ट काय आहे की मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा आणि सकाळी आपण लाईव्ह देण्याचा प्रयत्न करायला बरं का. सकाळी 9:15 ते मला वाटतं की 10:30पर्यंत आपण लाईव्ह येत जाऊ, प्रयत्न करतो. मी तुम्हाला सकाळी आपल्याला ते लाईव्ह देता येईल का, तुम्हाला सकाळच्या लेवल तुम्हाला पाहता येतील का, तुमच्यासोबत यांचं संभाषण होईल, वाढेल, तुमचा माझा संपर्क जास्त होईल. याच्यासाठी आणखी काही करता येते का पाहतो. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. मराठी ट्रेड गुरुला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याकडे लक्ष द्या. धन्यवाद. पुन्हा भेटू.